ओके. समृद्धी मंडळाचे सर्व नेतेगण, आदरणीय सीताराम पाटील गायकर साहेब, आदरणीय अशोकरावजी भांगरे, आमचे सहकारी तरुण युवा नेतृत्व अमितजी भांगरे, विजयभाऊ वाकचौरे, ॲडव्होकेट कॉम्रेड शांताराम वाळुंज, शिवसेनेचे श्रीयुत मच्छिंद्र धुमाळ, ॲडव्होकेट वसंतरावजी मनकर साहेब, श्रीयुत रामहरी तिकांडे साहेब, आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाचे पदाधिकारी, सर्व सन्माननीय नेतेगण आणि उपस्थित इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे आपण सर्वजण प्रतिनिधी बंधू, पहिल्यांदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज जी प्रेस कॉन्फरन्स आहे, म्हटलं तर काळजीच्या वातावरणात, चिंतेच्या वातावरणात प्रपंचाचं कसं होईल अशी समस्या निर्माण झाल्यावर चिंतातूर चेहरा करून जेव्हा आपण बसतो, अशा वातावरणामध्ये एक गार वाऱ्याची एक झुळूक यावी आणि मनाला समाधान देऊन जावी, अशा प्रकारची एक आनंदाची झुळूक अकोले तालुक्याच्या तमाम नागरिकांच्या दृष्टीनं प्रत्येकाच्या मनावरून जावी, असा संदेश देण्यासाठी आज ही प्रेस कॉन्फरन्स आहे. आपण सर्वच जण म्हणतो की अगस्ती सहकारी साखर कारखाना आपली भाग्यलक्ष्मी आहे, आपली कामधेनू आहे आणि त्यात काही पण अतिशयोक्ती नाही. अगस्ती सहकारी साखर कारखान्याचं चाक फिरेल तर या तालुक्यातील सर्व प्रत्येक घटक, मग तो शेतकरी असेल, ऊस उत्पादक असेल, नागरिक असेल, व्यापारी असेल, सर्व्हिस करणारा मान्यवर आपला सगळा बंधू असेल, कोणत्याही क्षेत्रातली व्यक्ती आणि विशेष करून तरुण वर्गसुद्धा, या सर्वांच्या रोजीरोटीशी जिचं नातं आहे त्या अर्थानं अगस्ती सहकारी साखर कारखाना आपली भाग्यलक्ष्मी आहे, कामधेनू आहे. तिचं चाक फिरेल तर आपल्या प्रपंचाचं चाक फिरेल किंवा 2 वेळच्या रोजीरोटीचं आपली भेट होईल. इथपर्यंत आपण आपल्या जीवनाचा संबंध सहकारी साखर कारखानदारीशी जोडतो. ही सहकारी साखर कारखानदारी ही अनेक सहकारी संस्थांची जननी आहे, मातृत्व ती करते. शिखर संस्था म्हणून तिच्याकडं आपण सर्वजण पाहतो. साखर कारखाना उत्तम चालला तर त्याचे इतर सहकारी संस्थांवर चांगले परिणाम होतात. दृश्य स्वरूपामध्ये सगळंच विकासाचं चित्र एक आपल्यासमोर निर्माण होतं. व्यापार वाढतो, उदीम वाढतात, उद्योग वाढतात, बेरोजगारीचं जे संकट आहे ते पण कमी होतं. कितीतरी अर्थानं सहकारी साखर कारखानदारीचं महत्त्व आहे. काल दूरचित्रवाणीवर एक रिपोर्ट मी झीमध्ये काल बघितला की देशातील बेरोजगारीचं चित्र किती भयानक आहे, असं एक वास्तव चित्र त्यांनी एक रिपोर्ट म्हणून मांडलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्याही दृष्टीनं सहकारी संस्था उत्तम रीतीनं चालल्या तर बेरोजगारी आपल्याला आवाक्यात ठेवता येते. तरुण मुलांना वैफल्यग्रस्त होणार नाही, त्यांच्या हाताला काम मिळेल, असं एक चित्र निर्माण होतं. ह्या दृष्टीनं अगस्ती सहकारी साखर कारखाना हा ह्या वर्षीच्या गणिताला सज्ज व्हावा, सुरू व्हावा, त्याचं चाक फिरावं आणि अनेकांच्या मनात जी चिंता आहे ती दूर होऊन जावी. प्रत्येकाच्या मनात चिंता आहे, काळजी आहे, अगस्ती सुरू होईल की होणार नाही, सुरू होईल की होणार नाही, यावर आता पडदा पडला आहे. अगस्ती सहकारी साखर कारखाना या वर्षीचा गळीत हंगाम घेणार आणि त्यासाठी आवश्यक जो कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करायचा आहे तो निधी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून आपल्याला प्राप्त होणार, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आता उरलेली नाही. काल दुपारी 1 वाजता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची
बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग काल संपन्न झाली. ही मीटिंग सुरू होण्यापूर्वीच गायकर साहेबांनी आपल्या सर्वांचे नेते, मार्गदर्शक, आपला आधारस्तंभ आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब आणि आदरणीय माजी मंत्री, आपल्या सर्वांचे नेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्याबरोबर दूरध्वनीवरून संपर्क केला. नंतर आम्ही पण गेलो, आमचीही चर्चा झाली. अमितशी पण चर्चा, आम्ही सर्वांनीच ह्या सर्व नेतेगण यांच्याबरोबर चर्चा केली. तत्पूर्वी जिल्हा सहकारी बँकेचे जे पदाधिकारी आहेत आणि त्याशिवाय जे सन्माननीय संचालक आहेत, या प्रत्येकाच्या बरोबर स्वतंत्रपणे चर्चा केली आणि अगस्तीची स्थिती कशी आहे ही पण सांगितली. आणि अगस्ती उत्तम रीतीनं चालू शकतो अशा परिस्थितीमध्ये बँकेनं कर्ज स्वरूपातला निधी उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची विनंती काल सर्वांना केली. त्याचा एक दृश्य परिणाम काल बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये इतरही साखर कारखान्यांचे विषय होते, तेही मंजूर झाले आणि अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा आपला प्रस्ताव होता. तो प्रस्ताव आपण आपल्या गरजेनुसार अधिकचा होता, परंतु अल्पमुदत कर्ज जे आहे, ज्या कर्जाची मागणी आपण केलेली होती, मागच्या वर्षी किती अल्पमुदत कर्ज आपल्या कारखान्याला बँकेनं उपलब्ध करून दिलं, तो निकष विचारात घेण्यात आला. महत्त्वाचं एक आहे की टेक्निकल अशा प्रकारच्या चक्रव्यूहात बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कुणी पण अडकलं नाही. त्यामध्ये उणिवा काय, त्यामध्ये तांत्रिक दृष्टीनं त्यामध्ये बसतं की बसत नाही, देता येईल की देता येत नाही, थकबाकी आहे की मायनस नेटवर्क आहे की काय वगैरे वगैरे, अशा कोणती पण चर्चा न करता आपल्या जिल्ह्यातला प्रत्येक सहकारी साखर कारखाना चालला पाहिजे, तसाच तो अगस्ती सहकारी साखर कारखाना पण चालला पाहिजे. सगळ्यांनी ही सकारात्मक भूमिका घेतली आणि मागच्या वर्षी जे आपल्याला 67-68 कोटी रुपये अल्प मुदतीचा कर्जाचं जे मिळालेलं होतं, तितकं कर्ज तत्वतः काल जिल्हा सहकारी बँकेनं मंजूर केलं, मान्य केलं आणि त्यानुसार हे कर्ज आपल्याला मिळणार आहे. यामध्ये आता कोणत्याही प्रकारची शंका नाही. आवश्यक पूर्तता आहे ते आपण सर्वजण करणार आहोत. पण जो एक निवडणुकीमध्ये एक इश्यू होता किंवा चर्चा होती की आपण म्हणतोय निवडणूक लढवतोय, पण पुढे जाऊन काय करायचं. एक वेळ निवडणूक लढवणं सोपं, पण साखर कारखाना चालवणं अवघड आहे ना. आणि तो जर चालवायचा असेल तर निधी उपलब्ध केला पाहिजे. निधी उपलब्ध होत नसेल तर निवडून जाऊन काय करणार आहोत आपण. निवडून जाण्याची महत्त्वाकांक्षा जेव्हा आपण बाळगतो, तेव्हा अगस्ती सहकारी साखर कारखाना त्याचं चाक फिरेल आणि उत्तम रीतीनं पुढचं 22-23चं गणित आपण घेऊ शकू. ही आपली जबाबदारी आपल्या शिरावर येते आणि ही जबाबदारी शिरावर घेऊन समृद्धी मंडळ या निवडणुकीमध्ये उतरलेलं होतं. सर्व ज्येष्ठ नेतेगण याबाबत सातत्यपूर्वक आपल्या मंडळातले वेळच्या वेळेला बैठका, मिटिंगा घेत होते. आमच्या सगळ्यांच्या मनात तशा प्रकारची काळजी होती. अनेकदा प्रत्येकजण ते बोलून पण दाखवत होता. निवडून येवो, लोक निवडून देतील, पुढे काय व्हायचं ते होईल, पण जनतेच्या आपल्याकडनं ज्या अपेक्षा आहेत, होय मी जनतेचा शब्द वापरला, केवळ फक्त ऊस उत्पादकांचा म्हणत नाही, जनतेच्या आपल्याकडनं ज्या अपेक्षा आहेत की हे साखर कारखाना सुरू करतील आणि चालवतील पण उत्तम आणि हेच चालवतील, ही जी जनतेच्या मनात भावना होती ती जशी वेगवेगळ्या सभेमध्ये स्पष्ट होत होती, तशी काळजीची म्हणून आमच्या सर्वांच्याच मनावर एक अशा प्रकारची एक भीती दाटलेली होती. लोक निवडून देतील हो, पण पुढे चालवायचं कसं. तर ह्या काळजीच्या पोटी खरंच चांगल्या प्रकारचे प्रयत्न सुरुवातीपासून होत गेलेत. गेले महिना 2 महिन्यांच्यापासून सातत्यपूर्वक हे प्रयत्न चालू होते. मध्ये 15 तारखेला आपली निवडणूक पुढे ढकलली, पण समृद्धी मंडळाचा कोणताही नेता अगर कोणताही कार्यकर्ता अगर उमेदवार निवडणूक पुढे ढकलली म्हणून हतबल न होता, जेव्हा निवडणूक होईल तेव्हा होईल, पण अगस्ती सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठीची पूर्वतयारी मात्र थांबवायची नाही. हा निर्धार प्रत्येकाचा होता आणि हा निर्धार मनात ठेवून तेव्हापासून प्रयत्न समृद्धी मंडळाचे आम्ही सर्व नेतेगण करत होता.
आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेबांची भेट, त्यांच्याबरोबरचा संपर्क, इकडे नामदार बाळासाहेब थोरात साहेबांची भेट, त्यांच्याबरोबरचा सातत्यपूर्वक संपर्क, आणि त्याशिवाय बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी संपर्क, साखर कारखान्यावरनं प्रस्ताव तयार करणं, तो पाठवणं, तो बिनचूक पाठवणं, ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत, हे निवडणूक होईल तेव्हा होईल याची चिंता न करता सातत्यपूर्वक हा पाठपुरावा समृद्धी मंडळाचे नेतेगण आणि आपल्या साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय गायकर साहेब यांनी आमच्या सर्वांचं या कामी नेतृत्व केलं. सारखं बोलवत राय, चर्चा करत राय, आता हे करू ते करू, यांना भेटू त्यांना भेटू, असे सातत्यपूर्वक प्रयत्न होत गेले आणि या सगळ्या प्रयत्नातून काल यश प्राप्त झालं आणि 68 कोटी रुपये उपलब्ध काल कर्जाच्या स्वरूपात आपल्याला अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेकडून प्राप्त झालेत. पुढे जाऊन त्याचं काय गायकर साहेब बोलतील आपल्याबरोबर, पण 68 कोटी मिळाले याचा अर्थ आपण पूर्णपणे हा गळीत हंगाम घेण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सबळ झालोय का, तर त्याचं उत्तर पुढे जाऊन नाही असं पण आहे आणि आहे असं पण आहे. आता सुरू झाला आहे, पुढे जाऊन कारखाना रन झाला रे झाला, गळीत सुरू झालं, चाक फिरलं की बँका पुढे जाऊन लोन देतात, त्याच्यामध्ये अडचण येत नाही, पुढे लोन मिळेल. पण आता सुरुवातीला मात्र कारखाना सुरू करण्यासाठी जी पूर्वतयारी करायची आहे त्यासाठीचं कर्ज मंजूर करणं हे आद्य कर्तव्य आपलं होतं आणि त्यामध्ये सर्वांनीच सुयश प्राप्त केलं आहे. केवळ हे बँकेच्याच बाबतीत मी म्हणणार नाही, समृद्धी मंडळाचे सर्व नेतेगण, सर्व उमेदवार, सर्वांचे सामूहिक प्रयत्न होते आणि त्यावर कळस मात्र काल जो काही झालेला आहे तो आमच्या तिघांची गोष्ट वेगळी आहे. गायकर साहेब तर होतेच प्रयत्नात, पण बाकी बोर्ड ऑफ डायरेक्टर्समधील जे सदस्य आहेत, संचालक आहेत आणि शिवाय जे पदाधिकारी आहेत, यांनी काल जी काही एक आपल्या तालुक्याला मोलाची अशा प्रकारची मदत केली कर्ज उपलब्ध करून देऊन, त्यांचं मोल या तालुक्याच्या दृष्टीनं कायम ऋणात राहावं असं आहे. आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब आणि आदरणीय माजी मंत्री आपले नेते बाळासाहेब थोरात साहेब आणि बँकेचे पदाधिकारी, नावानिशी उल्लेख जरूर व्हावा. उदयजी शेळके आजारी आहेत, पण कालच्या सभेचे अध्यक्ष असलेले माधवराव कानोडे साहेब आणि सर्वच बँकेचे सन्माननीय संचालक, या सर्वांना आपल्या तालुक्याच्या वतीनं, समृद्धी मंडळाच्या वतीनं आणि गायकर साहेब आपल्या वतीनं सुद्धा मी ह्या सर्वांच्या प्रती धन्यवाद व्यक्त करतो आणि तालुक्यातील जनतेला समृद्धी मंडळाच्या वतीनं आज आश्वासित करतो की अगस्ती सहकारी साखर कारखाना सुरू होईल. उशीर थोडासा झाला आहे तरीही पण आपण काळजी करू नये. जाता जाता फक्त एकच गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो कार्यकर्ता म्हणून की कोणत्याही सहकारी साखर कारखानदारीची निवडणूक ही 31 मेच्या नंतर घेण्यात येऊ नये. आमची ही सूचना कार्यकर्ता म्हणून आहे. कोणत्याही कारखान्याची निवडणूक पावसाळा असो किंवा उन्हाळा असो 31 मेपर्यंत घेतली तरच त्यानंतरचा साखर कारखान्याचा गळीत हंगाम पूर्व ताकदीनं घेता येतो, पूर्ण ताकदीनं. त्यामुळे थोडा उशीर झाला आहे, पण त्यामध्ये शेतकरी बांधवांनी चिंता करायचं कारण नाही. योग्य प्रकारे नियोजन होईल आणि अगस्ती पूर्ववत सुरू होईल. परत एकदा समृद्धी मंडळाचे नेतेगण, जिल्हा सहकारी बँकेचे सर्वच पदाधिकारी आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सर्वांच्या प्रति